नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज एकदम टेस्टी अशी अंड्याची रेसिपी बनवणार आहोत. ती आहे अफगाणी अंडा करी. आजवर मी अंड्याची खाल्लेली सर्वात चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. जेमतेम 1 किंवा 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर एक कांदा घेऊन त्याचे मोठे मोठे काप करायचे आहेत आणि तेलामध्ये परतायचे आहेत. अफगाणी अंडा करीसाठी आपण कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतणार नाही आहोत, फक्त थोडासा शालो फ्राय करणार आहोत. आता कांदा अर्धा एक मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा चिरून घातलेला आहे. आता हे आलं आणि लसूण 30 सेकंद परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घालायच्या आहेत. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. आता इथे मी 6 ते 7 काजू घालत आहे. ते सुद्धा आपण 1 मिनिट परतून घेऊयात. काजू आपण शेवटी घालणार आहोत कारण ते लवकर भाजले जातात आणि करपायला लागतात, त्यामुळे आपण काजू शेवटी घालणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता आता आपलं हे मिश्रण परतून झालेलं आहे. आता आपण ते थंड होण्यासाठी एका डिश मध्ये काढून घेऊ. ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 6 अंडी उकडून घेतलेली आहेत. आता या अंड्यांना मी दाखवत आहे त्याप्रमाणे एकाच बाजूने असे काप करून घ्यायचे आहेत. हे काप केल्याने काय होतं ना, की जेव्हा ही अंडी आपण करीमध्ये घालू त्यावेळी करी अंड्यांच्या आतमध्ये पर्यंत जाते आणि जेव्हा ही अंडी आपण खातो त्यावेळी ही अंडी खूप चविष्ट लागतात. आता मी सर्व अंड्यांना काप करून घेतलेले आहेत. आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊयात आणि त्यामध्ये पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालूयात आणि फक्त 10 सेकंद परतून घेऊयात. आता आपण जे काप करून घेतलेले अंडी आहेत ते आपण यामध्ये शालो फ्राय करून घेणार आहोत. असे शालो फ्राय करून घेतल्याने अंड्यांना खूप छान टेक्स्चर येतो आणि चवीलाही खूप छान लागतात. आता ही अंडी 2-3 मिनिट छान शालो फ्राय करून घेतल्यानंतर आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊयात. तुम्ही इथे अंड्यांना आलेला टेक्स्चर पाहू शकता. तसेच अंड्यांना जे काप केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा हळद आणि मिरची व्यवस्थित लागलेली आहे. ही अंडी शालो फ्राय केल्यानंतर इतकी सुंदर दिसतात ना, की करी बनवण्याआधीच यांना खाण्याची इच्छा होते. अंडी शालो फ्राय होईपर्यंत थोड्या वेळापूर्वी परतलेलं जे मिश्रण होतं ते आता थंड झालेलं आहे. आपण ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालूयात. सोबत थोडीशी ताजी कोथिंबीर घालूयात आणि थोडंसं पाणी घालूयात आणि या मिश्रणाची बारीक पेस्ट तयार करूयात. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपली बारीक पेस्ट तयार आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये 1 चमचा जिरे घालूयात. जिरे तडतडल्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती घालूयात आणि 2-3 मिनिट चांगली परतून घेऊयात. 2-3 मिनिट परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा कढीपत्ता पावडर घालूयात आणि ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात. आता ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला थोडंसं पाणी घालून मी इथे घेतलेला आहे. 2-3 मिनिट परतल्यानंतर आता आपण आपल्या गरजेनुसार पाणी घालूयात आणि ही ग्रेव्ही 2-3 मिनिट पुन्हा शिजून देऊयात. तुम्ही इथे पाहू शकता ग्रेव्ही आता चांगली शिजलेली आहे. आता त्यामध्ये मी 2 चमचे दही घालत आहे. दही व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात. आता झाकण घालूयात आणि 3-4 मिनिटांसाठी ग्रेव्ही शिजून देऊयात. याने आपण घातलेल्या दह्याचा आंबटपणा निघून जाईल. 2-3 मिनिटांनंतर आता झाकण काढूयात आणि थोड्या वेळापूर्वी शालो फ्राय करून घेतलेली अंडी ग्रेव्हीमध्ये घालूयात. आता ही अंडी ग्रेव्हीमध्ये 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. म्हणजे या ग्रेव्हीचा स्वाद अंड्यांमध्ये व्यवस्थित उतरेल. आता इथे मी थोडीशी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. 2-3 चमचे आपण अंड्यांवरती घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. ही क्रीम घातल्याने या ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही आवर्जून ही क्रीम घाला. क्रीम घालताच तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ग्रेव्हीचा जो कलर आहे तो बदलत आहे आणि हलका ग्रीन कलर येत आहे. ही रेसिपी माझ्या खूप आवडीची आहे आणि तुम्हालाही आवडेल याची मला खात्री आहे. आता ही क्रीम ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि आपली ही अफगाणी एक करी तयार आहे.
चला तर मग गरमागरम सर्व करूयात. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.